संगमनेरचा पानसरे नाशिक पोलिसांच्या जाळ्यात। LED आणि मासिक परताव्याचे आमिष, 9 कोटीचा गंडा। नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 9 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात मागील 9 वर्षापासून फरार असलेला मुख्य आरोपी अटक केला आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने केली आहे। LED टीव्ही व मासिक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मा गायत्री या संस्थेचा प्रमुख आरोपी घुलेवाडी संगमनेर येथील सारंगधर चंद्रकांत पानसरे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा क्रमांक 396/2017 अनन्वये भारतीय दंडविधान कलम 420, 406, 120 34 तसेच MPID कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान आरोपी घुलेवाडी संगमनेर परिसरात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर आज आरोपी पाथर्डी गाव नाशिक येथे आल्याची गुप्त माहिती मिळताच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। अटक केलेल्या आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। पुढील तपासासाठी त्याला गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार मनोज शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांच्या पथकाने केली आहे। 9 वर्षानंतर आरोपी गचाआड गेल्याने फसवणूकग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।